आप देख रहे हैं AXP न्यूज। आज 1 अप्रैल 2025 को शेम्बाल पिपरी में एक 22 वर्षीय युवक ने जो फेसबुक सोशल मीडिया पर महान पुरुषों के ऊपर जो गलत आपातजनक टिप्पणी की है, उसने की है या फिर किसी और ने उसका मोबाइल हैक किया है, उस गुनाहगार के ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए। ऐसी मांग यवतमाल पुलिस से शेम्बाल पिपरी के सभी मुस्लिम समाज के लोगों ने की है। आज शेंबाड पिंपरी येथे जे घटना घडली त्याची अफवा पसरल्यानंतर सर्वप्रथम आमच्या मुस्लिम बांधवांचे जे दुकाने आहेत, प्रतिष्ठाने आहेत, त्यांनी स्वयंपूर्तीने ते बंद करून माथे फिरू ज्यांनी ही घटना घडून आणली त्याच्या विरुद्ध प्रशासनाने कडक कारवाई करावी या उद्देशाने आपली दुकाने, प्रतिष्ठाने त्यांनी बंद करून गावकऱ्याला एक एकोप्याचा संदेश दिला आणि दोषी जे आहे त्याच्या विरुद्ध पोलीस डिपार्टमेंटना योग्य चौकशी केल्यानंतर आरोपी निष्पन्न समजा झाल्यानंतर त्याची जमानत न्यायालयातून घेण्यात येणार नाही या संदर्भामध्ये शेंबाड पिंपरीतल्या सर्व मुस्लिम बांधवांनी त्याच्यात सर्व पक्षीय समजा जे कार्यकर्ते आहेत त्यांनी बसून एक बैठक घडवून आणली। त्या बैठकीमध्ये सर्वानुमते असा ठरला जो कोणी दोषी याच्यात आहे आजच्या घटनेमध्ये ज्यांनी महापुरुषांच्या प्रति आक्षेपार्ह लिखाण केलं त्यांच्या विरुद्ध पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्हा निष्पन्न झाल्यानंतर आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या न्यायालयामध्ये जाऊन त्याची जमानत घेण्यात येणार नाही असा सर्वानुमते मुस्लिम बांधवांनी शेंबाड पिंपरी मधले मुस्लिम बांधवांनी ठरवलं। त्याबाबतचा निवेदन आज रोजी आम्ही खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील साहेब यांना समजा देण्यासाठी मुस्लिम समाजातले सर्व पक्षीय आणि सर्व समजा प्रभावी व्यक्ती मुस्लिम मधले यांनी येऊन पोलीस चौकी आउटपोस्ट इथं आमचे PSI कायंदे साहेब यांच्या स्वाधीन केलेला आहे। त्याकरिता आम्ही लिखी निवेदन आपल्या मुस्लिम बांधवांच्या सहीनिशी यांना सुपूर्द केलेलं आहे। आज आमच्या शेंबाड पिंपरी या गावामध्ये जे विनाशकालीन विपरीत बुद्धी माथी फिरून जे काय महापुरुषाच्या याच्यामध्ये लिखाण केलं, आक्षेप केलं, त्या माथेफिरूच्या विरोधामध्ये आमचे सर्व मुस्लिम बांधव आज निवेदन देण्याकरिता आम्ही आलेलो आहोत आणि त्या आरोपीची योग्य अशी तपास करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा। शेंबाड पिंपरी में जो आज घटना घड़ी है, उस घटना महापुरुषों के बारे में जो घटना घड़ी है उसका मैं मुस्लिम समाज की ओर से निषेध करता हूं और आज तमाम सभी पक्षों के लोगों, मुस्लिम समाज के सर्वपक्षीय लोगों के आज मीटिंग में ऐसा तय हुआ कि जो आरोपी है उनकी चौकसी कर जो भी आरोपी है उन पर गुनाह दाखिल किया जाए। आज शेंबाड पिंपरी के अंदर जो कुछ घटना घड़ी महापुरुषों के ऊपर, जिस व्यक्ति ने गांव जलाने का जो प्रोग्राम बनाया था, आज गांव के अंदर सभी मेरे नौजवान बच्चों ने, दोस्तों ने और आने वाले जो भी समाज कंटक के जो लोग हैं जिन्होंने उनका दिमाग वैश करके जिन्हें भी जो खराब करा था, मैं आज के जो न्यूज़ के माध्यम से उस समाज कंटक की कड़क से कड़क मैं साहब को विनती करूंगा, कायंदे साहब को, पाटिल साहब को और DSP साहब को, कि जो भी समाज कंटक ऐसे जो काम करते तो उसके लिए हम गही नहीं करेंगे और कड़क से कठोर कारवाई करो। यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या वतीने माननीय आमचे यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता सर यांच्या वतीने, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक माननीय पियुष जगताप सर यांच्या वतीने, तसेच माननीय SDPO ASP श्री हर्षवर्धन साहेब, SDPO पुसद यांच्या वतीने व मी OP इंचार्ज शेंबाड पिंपरी व परिसरातील तसेच जिल्ह्यातील युवकांना व लोकांना असं आवाहन करू इच्छितो की आज इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया माध्यमाद्वारे बरेच आक्षेपार्ह व्हिडिओ, स्टेटस किंवा फोटोज हे शेअर केले जातात
आणि शेअर करून नवयुवकांना त्याबाबत जास्त माहिती नसते. ते फोटो कुठून आलेत, ते व्हिडिओज कुठून आलेत किंवा ते स्टेटस कुठून आले याबाबत कोणतीही माहिती नसताना सुद्धा ते युवक, ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध समाज असतील किंवा कोणत्याही समाजाचे असतील, ते ठेवतात आणि त्या व्हिडिओज किंवा स्टेटस ठेवल्यामुळे त्यांना याबाबत कोणतीही माहिती नसते की या आपण ठेवलेल्या स्टेटसमुळे कोणत्याही समाजाच्या भावना दुखू शकतात. तर माझं सर्व नवीन युवकांना व लोकांना आव्हान आहे की कोणतंही स्टेटस हे ठेवताना कोणत्याही समाजाच्या भावना दुखू नये, हे सर्व बघूनच ठेवण्यात याव्यात. आणि आज रोजी शेंबाळपिंपरीमध्येच अशी जी घटना घडली आहे, महापुरुषांच्या बाबतीत एका युवकाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवून गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तर अशा घटनेमुळे स्वतःचा आणि इतरांचा अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये आणि समाजाबद्दल कोणती द्वेषी भावना पसरू नये, हेच यवतमाळ पोलिसांच्या वतीने आमचे आव्हान आहे. थँक्यू.